तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 38 बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुमच्या मित्रांनासुद्धा इरेची मदत पाहिजे असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा इरा सोडण्यात मदत होईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला मग या व्हिडिओमध्ये आपण आता 38 सेशन बघून घेऊ. तर यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण आता डायरेक्टली जे आहे ते यामधून जे सेल्फ पाथ लर्निंग आहे ते बघूया. तर यामध्ये बघा एकच स्टेप दिलेली आहे त्यांनी, म्हणजे यामध्ये फक्त आपल्याला एकच आता प्रश्न आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघा, तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर इन्सर्ट करायची आहे, त्यासाठी कोणत्या स्टेप्स घ्याल? तर बघा, ते म्हणजे इन्सर्ट आणि पिक्चर्स. तर क्लिक करूया आणि सबमिट. आणि आपलं जे इथं सेशन जे सेल्फ पाथ लर्निंग आहे ते संपलेलं आहे. फक्त एकच प्रश्न होता यामध्ये. आता यानंतर जे नॉलेज चेक आहे ते आपण बघून घेऊ. पहिला प्रश्न बघा, डॅश डॅश बुक हे दिशा निर्देश करणारे असे पुस्तक असते की जे एखाद्या शेपला आणि त्याच्या कामगिरी करण्याकरिता साहित्य आणि प्रक्रिया यांची माहिती देते. तर यांची माहिती देणारं असं जे पुस्तक आहे ते म्हणजेच रेसिपी. नंतर बघा, इमेज बदलण्यासाठी समाविष्ट असलेल्या पायऱ्या ओळखा. तर ते म्हणजेच राईट क्लिक आणि चेंज पिक्चर. ठीक आहे, पहिल्या नंबरचंच उत्तर आहे त्याचं. सबमिट करूया. नंतर बघा, एखादी टेक्स्ट रिकलर करणे तुम्हाला डॅश डॅश पर्यायामुळे शक्य होते. तर ते म्हणजेच फॉन्ट कलर. ठीक आहे, फॉन्ट कलरच्या मदतीने आपण रिकलर करू शकतो. नंतर आहे, मेन्यू बारच्या कोणत्या टॅबमध्ये क्रॉप ऑप्शन असतो? तर ते म्हणजेच आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये मिळते मित्रांनो. चौथ्या नंबरचं उत्तर आहे त्याचं. लास्ट प्रश्न बघा आता, रेसिपी बुक तयार करण्याकरिता कुठली टूल तुम्हाला मदत करू शकील? तर यामधून कॅनवा आणि फ्रीपिक आणि पॉवर पॉईंटसुद्धा, या तिन्हीमध्ये आपण रेसिपी तयार करू शकतो. ठीक आहे. ही जी बुक आहे ती आपण यामध्ये कॅनवा वगैरेमध्ये तयार करू शकतो. तर सेव्ह करूया आणि जे यामधून नॉलेज चेक आहे ते एंड करून घेऊ. ठीक आहे. आणि नंतर कन्फर्म. नंतर आहे बघा, डू इट युअर सेल्फ. तर आता ते बघून घेऊ. यामधून स्टार्ट एक्झाम करूया. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा, दाखविण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ओव्हल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप शेप्स याचा वापर करा. तर बघा, त्यांनी आता आपल्याला एक प्रेझेंटेशन देतील ते. तर स्टार्ट एक्झाम केली आपण. ठीक आहे. आता पॉवर पॉईंटवरचेच प्रश्न आहे मित्रांनो सगळे. तर बघा, पॉवर पॉईंट आहे, यामध्ये इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. यामधून शेप्स आणि जे ओव्हल शेप त्यांनी सांगितलेले आहे. तर इथं बघा, बेसिक शेप्समध्ये ओव्हल आहे. ठीक आहे. तर यावरती क्लिक करा आणि इथं प्लसचं आयकन येईल माऊसवर. तर ते असं टॅप करून तुम्ही ड्रॉ करून घ्या. नंतर सबमिट. आता समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड नंबर 4 मध्ये ओव्हल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप आणि शेप्स याचा वापर करा. त्यामध्ये हेल्थ वेलकम्स यू हे टेक्स्ट एंटर करा. तर आता परत स्टार्ट एक्झाम करूया आणि परत आता आपल्याला जे स्लाईड नंबर 4 आहे त्यामध्ये ओव्हल शेप परत इन्सर्ट करायचा आहे. तर स्लाईड नंबर 4 वरती क्लिक करा. नंतर इथं इन्सर्ट टॅबवरती क्लिक करूया. यामधून परत आता आपल्याला शेप्सच घ्यावे लागेल. तर शेप्सवरती क्लिक करा आणि यामधून बेसिक शेप्स म्हणजेच ओव्हल. तर ओव्हलवरती क्लिक केल्यानंतर प्लसचं साईन येईल बघा आणि माऊसनं असं ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला हेल्थ वेलकम्स यू हे टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर यावरती डायरेक्टली तुम्ही क्लिक करून असं डबल क्लिक करून किंवा डायरेक्टली टाईप करून सुद्धा असं हे टेक्स्ट एंटर करून घ्यायचं. ठीक आहे. वेलकम्स यू. तर जसं आहे तसंच यामध्ये कॅपिटल स्मॉल वर्ड बघून टाईप करा आणि नंतर सबमिट. आता समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड नंबर 2 मध्ये 2x3 टेबल इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब टेबल्स ग्रुप्स आणि टेबल याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा, आता आपल्याला प्रश्न दिलेला त्यांनी की स्लाईड नंबर 2. तर यावरती क्लिक करूया आणि नंतर बघा, इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्सर्ट टॅबवरती जायचं आहे आणि यामधून टेबल्स.
आणि इथे इन्सर्ट टेबल. ठीक आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 × 3 म्हणजेच नंबर ऑफ कॉलम्स यामध्ये 3 आहेत आणि नंबर ऑफ रोज जे आहे ते आपल्याला 2 दिले आहे त्यांनी. तर ओके करूया. जो टेबल आहे तो इन्सर्ट होऊन जाईल, नंतर सबमिट. 14 प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ट्रॅपझॉइड शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेप्स याचा वापर करा. शेप व्हर्टिकल फ्लिप करण्यासाठीच करण्यासाठी फॉर्मॅट टॅब, अरेंज ग्रुप आणि रोटेट याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता आपल्याला त्यांनी ट्रॅपझॉइड हा शेप इन्सर्ट करायला सांगितलेला आहे. तर परत यामधून इन्सर्ट टॅबवरती जावे लागेल, यामधून शेप्स, आणि यामध्ये बघा इथं हा बेसिक शेपमध्ये ट्रॅपझॉइड हा शेप आहे. तर यावरती क्लिक करा डायरेक्टली, इथं तिथं न सर्च करता, आणि इथं तुम्ही ड्रॉ करून घ्या. आता केल्यानंतर इथं बघा फॉर्मॅट टॅब ओपन होईल. आता फॉर्मॅट टॅबमधून इथं आपल्याला त्यांना जे व्हर्टिकल फ्लिप आहे ते करायचं आहे. तर बघा इथं रोटेटचं ऑप्शन आहे आणि यामधून फ्लिप व्हर्टिकल, तर यावरती क्लिक करा आणि नंतरच ॲन्सर सबमिट करा. लास्ट प्रश्न बघा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरिता इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप याचा वापर करा आणि त्यामध्ये SBJ हायस्कूल हे टेक्स्ट एंटर करा. तर स्टार्ट करूया. आता बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्न आपला. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला त्यांनी टेक्स्ट बॉक्स सांगितले. तर इन्सर्ट टॅबवरती जा, यामधून टेक्स्ट बॉक्स इथं दिलेला आहे बघा. आता परत इथं असा ड्रॉ करून घ्या तुम्ही माऊसच्या मदतीनं, लेफ्ट की प्रेस करून असा ड्रॉ होईल टेबल, जो टेक्स्ट बॉक्स. आता यामध्ये तुम्हाला SBJ हायस्कूल हा टेक्स्ट पूर्ण टाईप करायचा आहे. ठीक आहे. आणि टाईप केल्यानंतर इथं डायरेक्टली सबमिटच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा इथं डू इट युअरसेल्फसुद्धा मित्रांनो आपलं सॉल्व झालेलं आहे. यानंतर आता आपण डायरेक्टली प्रोसेस फोलिओ बघून घेऊ. तर प्रोसेस फोलिओ आहे बघा आपलं. तर प्रोसेस फोलिओ आहे इन्सर्ट टॅब ऑफ MS PowerPoint. तर आता होम टॅब मागच्या वेळेस होतं, यावेळेस आपल्याला इन्सर्ट टॅब दिलं त्यांनी. स्टार्ट केली आपण एक्झाम. यामधून PowerPoint घ्या आणि ब्लँक प्रेझेंटेशन, यामधून इन्सर्ट टॅब. ठीक आहे. आपण हे इन्सर्ट टॅब ओपन केलं आणि एक तुम्ही यामध्ये थोडंसं वर्क करा आणि फाईल जी आहे ना डेस्कटॉपवरती सेशनच्या नावाने सेव्ह करून ठेवा की सेशन नंबर 38. तर अशी फाईल सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला नंतर असाइनमेंट म्हणून हीच फाईल अपलोड करता येईल. ठीक आहे. तर ते आपण करून घेऊ तसं आता. तर पहा जो आपलं सेशन चालू आहे त्याला असं तुम्ही सेशन नंबर 38 असं नाव देऊन सेव्ह करून ठेवा डेस्कटॉपवरती. ठीक आहे. आणि नंतर जे ती फाईल क्लोज करा आणि डायरेक्टली सबमिटवरती करूया आपण. आता इनेबल बटन झालेलं आहे सबमिट, तर सबमिटवरती क्लिक करा आणि ओके. आता बघा जे समोरची स्टेप आहे ती आलेली आहे. तर रिस्टार्टचं जर ऑप्शन आलं मित्रांनो तर डायरेक्टली तुम्ही या प्रोसेस फोलिओ टॅबवरती क्लिक केलं तरी चालते. ठीक आहे. आता रिस्टार्टचं ऑप्शन आलेलं आहे आपल्याला, तर फक्त या प्रोसेस फोलिओवरती क्लिक करा तुम्ही एक वेळ. क्लिक केल्यानंतर समोरच्या स्टेपवरून येते आपल्याला. यामधून जे परफॉर्म स्टेटसचं बटन आहे ते परत आपल्याला आता सेम तीच स्टेप आहे, इनेबल करायचं आहे, नेक्स्टवरती जायचं आहे आणि जी चूज असाइनमेंट टू अपलोड आहे त्यामधून मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे डेस्कटॉपवरती फाईल सेव्ह ठेवलेली आहे ना तुमची, तर त्यामधून चूज करून घ्या. ठीक आहे. आता मी माझी फाईल इथं सेशन नंबर 38च्या नावाने सेव्ह केलेली आहे. ठीक आहे. तर सपोज सेशन नंबर 38, तर ओपन करतो इथं मी आणि या नावाने सेव्ह करतो. ठीक आहे. आता ती फाईल जी आहे ती अपलोड होऊन जाईल आणि सेव्ह केल्यानंतर प्रोसेस फोलिओ कंप्लीट होऊन जाईल आपला. आता यानंतर बघा आता आपल्याला त्यांनी सिम्युलेशन क्वेश्चन दिलेलं आहे, तर ते बघून घेऊ. यामध्ये एकच प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर्स ॲड करू शकता जेणेकरून तुमचे प्रेझेंटेशन छान दिसते. स्क्रीन 2 मध्ये एका व्यायाम करणाऱ्या माणसाची इमेज इन्सर्ट करा. तर स्टार्ट केली आपण. आता आपल्याला या स्क्रीन 2 मध्ये बघा इथं इन्सर्टवरती जायचं आहे. यामधून जे पिक्चर आहे ते इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे. तर पिक्चर्सवरती क्लिक करूया आणि एका माणसाची म्हणजे एक्सरसाइज करणाऱ्या एका माणसाची इमेज तुम्ही इथं अपलोड करा. तुम्ही कोणची बी इमेज डाउनलोड करून ठेवू शकता तुमच्या कम्प्युटरमध्ये आणि स्क्रीनवरती ती अपलोड होऊन जाईल. नंतर ॲन्सर ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. ठीक आहे. एक तुम्ही इमेज क्रोमवरून डाउनलोड करून घ्या एक्सरसाइज म्हणून अशी फाईल. आणि नंतर इथं बघा इथं सिम्युलेशन क्वेश्चन आता आपण एंड करून घेऊ. आता यानंतर फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट राहिलेली आहे, तर त्यावरती क्लिक करा आणि इथं स्टार्ट एक्झाम. तर बघा पहिला प्रश्न आहे, डॅशच्या व्यतिरिक्त पुढीलपैकी सर्वाचा उपयोग करून हार्ड डिस्क फाईल संग्रहित व सुसंघटित ठेवतात. तर ते म्हणजेच यामध्ये 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे बघा, मार्ग. ठीक आहे. तर मार्ग म्हणजेच 5
तर त्यावरती क्लिक करूया. नंतर आहे इंटरनल हार्ड डिस्कच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर ते म्हणजे स्टोरेजचे निश्चित प्रमाण. तर पहिल्या नंबरचं उत्तर आहे. नंतर बघा फेसबुक हे सेकंडरी स्टोरेजचे उदाहरण आहे. तर ते एक ॲप्लिकेशन आहे मित्रांनो. तर चूक आहे याचं उत्तर. नंतर बघा मीडिया ही डेटा आणि प्रोग्राम धारण करणारे प्रत्यक्ष फिजिकल साधन असतात. तर याचं उत्तर बरोबर आहे. क्लिक करूया आणि सबमिट. तर बघा अशाच प्रकारे आपण इथं सेशन कम्प्लिशन टेस्ट जी की सेशन नंबर 38 होती त्याची आपण बघितलेली आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा एरर सोडवण्यात मदत होईल. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. टिल देन बाय. Catch 'em all.